महात्मा फुले जयंती उत्सव 2024 महात्मा फुले यूथ फाउंडेशन देऊळगाव गाडा विठ्ठलवाडी आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्सव 2024 निमित्त जन्मस्थान खानवडी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पूजन करून व ज्योतीचे पूजन आणि प्रज्वलित करण्यात आली व मोठ्या जल्लोषात ज्योतीचे प्रस्थान देऊळगाव गाडा विठ्ठलवाडीकडे करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य अक्षय बारावकर आपल्याला विनंती आपण विरोध करत आहोत. आपण आजच्या या सामूहिक संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. पुष्पहार घालून त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे. सर्वांना विनंती आहे, आपण सर्व मान्यवरांना विनंती, आपण जयंती साजरी करणार आहोत. या ठिकाणी ही जयंती साजरी करत असताना आपल्या मंचावरती सर्व बहुजन समाजातील सर्व महापुरुषांचे फोटो आपण त्या ठिकाणी लावलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की ह्या सर्व बहुजन महापुरुषांनी फक्त एका जातीसाठी काम केलेलं नाही, तर संपूर्ण बहुजन समाजासाठी काम केलेलं आहे. पण बहीण भावाला भावा ते त्यावेळेस म्हणत असते, इगा पिगा केळो आणि बळीचं राज्य येऊ. ज्याच्या राज्यामध्ये सोन्याचा धूर निघत होता आणि लोक दुसऱ्याला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करत होते, असा सर्वोत्तम भूमिपुत्र बळीराजा मध्ययुगीन भारतामध्ये नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी, की ज्यावेळेस इथल्या लोकांना कुठलाही अधिकार नसताना संत नामदेवांनी सांगितलं की तुम्हाला जर कुठल्याही गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर आधी शिक्षण घ्यावं लागेल, असे संत नामदेव महाराज आधुनिक भारतामध्ये जे का रंजिले गांजिले त्यासी मनी जे आपले साधू संत तोची ओळखावा देव तेथीच जाणावा, असं माणसाच्या मध्ये देव शोधण्याचं काम करणारे संत तुकाराम महाराज आणि इथल्या बहुजन समाजाला एक स्वतःचं सिंहासन असावं आणि ते सिंहासन असेल तर इथल्या लोकांना न्याय देता येईल, ते न्यायासन निर्माण व्हावं. मग इथलं बहुजनाचं राज्य निर्माण करणारे, स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची आज आपण जयंती साजरी करतोय, त्या महात्मा फुलेंचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज होते आणि महात्मा फुलेंना गुरु मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. इथं ज्या प्रतिमा लावल्या आहेत ते एकदम सुंदर लावल्या आहेत, अगदी क्रमवार, की या महाराष्ट्राची ओळख शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. भारतातल्या कुठल्याही पार्टीला मतं मिळवायची असतील तर या चारच लोकांची नावं घ्यावं लागतं. महापुरुष कोणी असं सहजासहजी होत नाही, की आता बारावकर सरांनी सांगितलं किंवा महात्मा फुलेंची जयंती का, मग आमच्या आजोबाची पंजोबाची आणि त्याच्या पंजोबाच्या वाढलेला आपण खापर पंजोबा विचारलं, तुम्हाला जर विचारलं तर त्यांची नावं सुद्धा तुम्हाला सांगता यायच नाही. परंतु महात्मा फुले 1890 म्हणजे 320 जवळजवळ 200-250 वर्ष होऊन गेले, त्यांचा अख्खा तुम्ही चरित्र सहज सांगू शकता. त्यांच्यामध्ये आणि आमच्या पंजोबामध्ये, खापर पंजोबामध्ये काय फरक आहे याची आपण जर तुलना केली तर मग लक्षात येतं की ते आयुष्यभर दुसऱ्यासाठी लढले आणि आपलं पंजोबाजीचं कुणी नाव घेत नाही, तो आयुष्यभर स्वतःसाठी लढला. जे लोक आयुष्यभर दुसऱ्यासाठी लढतात
ते मेल्यानंतर सुद्धा जिवंत असतात, कारण समाज जिवंत ठेवतो. आणि जे लोक स्वतःच्या कुटुंबासाठीच जगतात आणि कुटुंबातच मारतात, त्यांना कुटुंबाची पुढची पिढी पण लक्षात ठेवत नाही. एवढं आता जग फास्ट होत चाललंय. आता फक्त अर्ध्या तासामध्ये महात्मा फुले सांगायचे म्हणजे 42 वर्षाचं त्यांचं कार्य सांगायचं, ते पण 40 मिनिटांमध्ये काही सोपी गोष्ट नाही. परंतु महापुरुषाची जयंती साजरी करताना एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून ती जयंती साजरी केली पाहिजे की प्रत्येक गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो. 7 दिवस तो सप्ताह चालतो, लाखो रुपये खर्च होतात. परंतु त्या 7 दिवसामध्ये 7 दिवस कीर्तन असतं, शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन असतं. परंतु 7 दिवस कीर्तन ऐकून कोणाच्या वर्तनामध्ये बदल झाला असेल तर मला सांगा तुमच्या विठ्ठलवाडीमध्ये की यांनी 7 दिवस कीर्तन ऐकलं आणि त्याच्या चरित्रामध्ये एवढा बदल झाला की तो आता तुकाराम महाराजाचाच विचार घेऊन अख्ख्या तुमच्या दौंड तालुक्यामध्ये प्रचार आणि प्रसाराचं काम करतो. असं म्हणलं जातं. कीर्तनाने वर्तनात बदल होत नाही, परंतु महापुरुषाच्या चरित्राचा अभ्यास केला आणि त्यांना जर तुम्ही अनुकरण केलं तर त्या माणसाच्या चरित्रामध्ये मात्र 100% बदल होतो. जे फुले शाहू आंबेडकरांचे विचार स्वीकारतात ते लोक कधीही चारित्र्यहीन असायचं कारणच नाही. कारण ज्यांना आपण फॉलो करतो, ज्यांचे आपण अनुयायी म्हणून घेतो, त्यांचं चारित्र्य आपण तपासलं तर मग मात्र आपण चारित्र्यवान होण्याचा आपल्याला अधिकार असतो. महात्मा फुलेंच्या आंदोलनाला म्हणतो मी, कार्याला नाही का, ते काही समाजसुधारक नव्हते. आमच्या पुढे कायम समाजसुधारक म्हणतात. ती एक लढाई होती, इथल्या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात ती लढाई होती. कारण कुठलाही माणूस त्याला स्वतःला चमत्कार काढल्याशिवाय तो नमस्कार करायला तयार राहत नाही. महात्मा फुलेंसोबत सुद्धा असाच विषमतावादी व्यवस्थेचा व्यवहार झाला. त्यांच्या क्रांतीचं तात्कालिक कारण नेहमी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की इथं दरवर्षी व्याख्यान होतात. मला माहिती आहे की त्या व्याख्यानाला सुरुवात करतानाच ती वरातीची गोष्ट सांगितली, म्हणजे वरातीची कहाणी सांगितली जाते. परंतु त्या कहाणीचं विश्लेषण प्रत्येक व्याख्याता वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. महात्मा फुले पैलवान होते, तुम्हाला माहित असेल कदाचित. ते तालमीत जायचे, खूप शक्तिशाली होते. त्यांना वरातीतून त्या 2-4 लोकांनी हाकल्यानंतर ते त्यांच्यासोबत मारामारी करू शकले असते, त्यांना उचलू आपटू शकले असते. परंतु त्यांनी ज्या कारणाने त्यांना हाकलवलं होतं ते कारण म्हणजे काय, तू शूद्र आहे आणि आमच्या वरातीत तू कस काय आला, शूद्रांना आमच्या वरातीत प्रवेश नाही, तू कस काय आला. आणि म्हणून त्याला ढकलून त्या वरातीतून हाकलून लावलं होतं. आणि तो शूद्र शब्द त्यांच्या कानामध्ये काय करत होता, शिशासारखा. जसं शिश ओतल्यानंतर किंवा तुमच्या गरम तेल ओतल्यानंतर जशा वेदना होत्यात, शूद्र त्या वेदना होत होत्या. आणि तेवढ्यात एक अस्पृश्य माणूस ज्याच्या गळ्यामध्ये गाडगे होतं, पाठीला झाडू होता, कमरेला झाडू होता, आणि तो त्या अंधारामध्ये महात्मा फुलेकडे बघून हसला आणि म्हणतोय कशाला गेला होता त्या वरातीत. तो डबल अपमान. मग महात्मा फुलेने घरी जाऊन विचारलं त्यांच्या वडिलांना. तो गोविंदराव फुले म्हणतात बरं झालं, पेशवाई जर असती तर तुला जीवे मारला असतं. मग तर महात्मा फुलेंना आणखी धक्का बसतो. अरे असं काय आपण पाप केलंय की आपण त्यांच्या वरातीत गेलो की त्यांच्यात सामील झालो म्हणून ते आम्हाला जीवे मारायला निघतात. आणि तिथून पुढे महात्मा फुलेंच्या क्रांतीला सुरुवात होते. आणि मग महात्मा फुलेंच्या लक्षात येतं, अहोरात्र अभ्यास करतात आणि त्या अभ्यासामध्ये त्यांना एक सोल्युशन लागतं. तुमच्या शाळेमध्ये कुठंतरी लिहिलं असेल, विद्याविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेलं, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका विद्येने केले. महात्मा फुलेंनी नीती, गती आणि 3 नंबरला काय ठेवलं, वित्त. आणि हे सगळं कशामुळे आलं तर आमचा हा बहुजन समाज, शूद्रातीत शूद्र समाज शिकलेला नाही, म्हणून या धर्मग्रंथाचं विश्लेषण करायला तो तयार नाही. मग हा जर शिकला तर या सगळ्या धर्मग्रंथाचं विश्लेषण करीन,
नाकारीन आणि त्याच्या विरुद्ध उभा राहायला तयार होईल. मग महात्मा फुलेंनी त्या गुलामीचं प्रतीक आणि त्या गुलामीतून बाहेर येण्यासाठी काय शोधलं? हे सगळं शिक्षण आमच्या मुलांना मिळालं पाहिजे. 1848 ला त्यांनी पहिली मुलींची शाळा चालू केली. त्यावेळेस तुम्हाला माहित नाही, काही लोकांनी अभ्यास केला असेल तर माहित असेल, या देशामध्ये एक पद्धत होती झिरप्या शिक्षण पद्धती. त्याला इंग्लिशमध्ये झिरप्या म्हणजे की पाणी झिरपत येतं, की आपण चाळणी लावल्यानंतर पाणी झिरपत झिरपत खाली येतं ना, तसं शिक्षण कसं झिरपत यायचं बुवा. तर त्या झिरप्या शिक्षण पद्धतीला पहिला विरोध महात्मा फुलेंनी केला. हंटर कमिशन पुढे सांगितलं आमच्या बहुजन समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे. ते शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली. त्याचा परिणाम आज तुम्हाला आम्हाला शिक्षण मिळाले. महात्मा फुलेंनी 1848 ला पहिली मुलींची शाळा काढली. एवढंच आम्ही सांगतो, फार सगळं जग जाहीर आहे. मग त्याचा दुसरा अर्थ कधी विचारात घेतलाय का आपण, की 1848 ला पहिली शाळा काढली, याचा दुसरा अर्थ होता त्याच्या आधी शाळाच नव्हत्या. तर का नव्हत्या? आता मी काय ते सांगायला तेवढा मला वेळ नाही. परत आता हे शोधायचं काम तुमचंय. का नव्हत्या? कोणती व्यवस्था होती या देशामध्ये की ती आम्हाला शिकून देत नव्हती? तुम्हाला सांगतो, तुम्हाला सावित्रीबाईचा त्याग तो असाच नाही झाला. सावित्रीबाईचं आणि ज्योतिरावाचं लग्न आल्यानंतर सावित्रीबाईचं वय फक्त 9, 10, 11 वर्ष असन. ती 11 वर्षाची सावित्री ज्योतिरावचा गाभा घेऊन रानामध्ये गेली होती. ज्योतिराव रानामध्ये काम करून सावित्रीला म्हणतात, बघ हे आपलं मक्याचं शेत किती छान बहरलंय. हा, ती पण म्हणते खूप छान आहे, जा एक चांगलं मक्याचं कणीस घेऊन ये. सावित्रीला वाटतं की यांना कणीस खायची इच्छा झाली असेल म्हणून सांगितलं असेल. मग सावित्रीबाई ती मक्याचं कणीस छान टपोर कणीस घेऊन येते. ज्योतिराव सांगतात सोलते, आणि मग ती सावित्रीबाई ती सोलते. मग ज्योतिराव म्हणतात, सांग सावित्री, हे कणीस जे टपोर ह्याच्यात दाणे आहेत हे महान का ज्या दाण्याने स्वतःला गाडून घेऊन एक कणीस तयार केला आहे ते महान? तर ती 11 वर्षाची सावित्री असती पण विचारी असती म्हणून तर ती क्रांतीज्योती झाली ना. ती 11 वर्षी विचार करते, म्हणते ज्या दाण्याने स्वतःला गाडून घेतलं आणि या कणसाला असंख्य दाणे निर्माण झाले, ते गाडून गेलेला तो मकेचा तो दाना आहे तो खूप महान आहे. आणि मग ज्योतिराव म्हणतात की त्या गाडून घेणाऱ्या दाण्याची भूमिका आपल्याला करायची आहे, काय तू मला साथ देशील? आणि त्यावेळेस ज्योतिराव फुलेंसोबत त्या सावित्रीने कमिटमेंट दिली, शब्द दिला की तुम्ही तुमच्या हयातीत आणि माझ्या जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत तुमच्या या आंदोलनामध्ये माझा सक्रिय सहभाग असेल. आता जर आमच्या महिलांना सांगितलं की एखाद्या कार्यक्रमाला जायचं आहे, सार्वजनिक कार्यक्रम आहे, समाजाची लढाई लढायची आहे आणि त्यासाठी मला 8-15 दिवस बाहेर गावी राहावं लागल, तर काय आता आम्ही राहायला तयार आहोत? नाही. ज्या सावित्रीने आपल्या परपंचाची राख रांगोळी केली आणि या देशातील लाखो कोटी लोकांचे परपंच उभा केले, त्या लोक सावित्रीला स्मरणात ठेवलंय का त्या लोकांनी? आमच्या महिलांना सावित्रीबाईचं कार्य माहित आहे म्हणून महापुरुषाची जयंती साजरी करायची असते. सावित्रीबाईच्या त्या कार्याचं परिणाम आज भारताची राष्ट्रपती एक महिला आहे. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, प्रशासनामध्ये प्रत्येक ठिकाणी महिला आहे. परंतु ती प्रशासनातली महिला, राजकारणातली महिला सावित्रीबाईला मात्र विसरलेली आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून महापुरुषाच्या जयंतीच्या दिवशी बारोकरांनी सांगितलं, त्यांचा जय जयकार करण्यापेक्षा त्यांचं विचार सोबत घेऊन त्यांनी जी
संकल्पना मांडली होती, त्यांनी जे कार्य हाती घेतलं होतं ते कार्य पूर्ण झालं का हे तपासण्याची गरज आहे. महात्मा फुलेंनी खूप मोठे साहित्य लिहिलं, पण वेळेच्या अभावी मी तुम्हाला 2च पुस्तकाची त्यांच्या काही दाखले देतो या ठिकाणी. की महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड लिहिला. शेतकऱ्याचा आसूड कोणी कोणी वाचलंय महात्मा फुलेंचं पुस्तक? हातवर करता का? नाही वाचलं, छान. तर शेतकऱ्याचा आसूड तुम्ही वाचा. तुम्ही शेतकऱ्याचा आसूड त्यांनी साधारणपणे 1871च्या आधी लिहिलेलं आहे, म्हणजे 200 वर्षापूर्वी 250 वर्षापूर्वी ते पुस्तक लिहिलं आहे. ते पुस्तक वाचल्यानंतर 250 वर्षापूर्वी महात्मा फुले सांगतात तेच आज आहे. महात्मा फुलेंनी एक लाईन आखून दिली होती. काय लाईन आहे ना, की या महाराष्ट्रामध्ये एक नेहमी प्रत्येक तुम्ही एक डायलॉग ऐकला असेल की यशवंतराव चव्हाणाने बेरजेचं राजकारण केलं. यशवंतराव चव्हाणांनी बेरजेचं राजकारण केलं, हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल. जुने बुजुर्ग लोक आहेत तिथं. मग वजाबाकीचं राजकारण या महाराष्ट्रात कुणी केलं होतं असा पण प्रश्न निर्माण होतो ना. बेरजेचं राजकारण केलं होतं, म्हणजे वजाबाकीचं राजकारण आमच्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं होतं. ती वजाबाकी काय होती? शेखजी, भटजी, लाखजी वर्सेस शूद्र अतिशूद्र. शूद्र अतिशूद्र म्हणजे आजच्या संविधानिक भाषेमध्ये SC ST OBC वर्सेस 15%, 85 विरुद्ध 15. परंतु ती 85 विरुद्ध 15ची लढाई आज का आली? 15% मुसलमान, 85% हिंदू. महात्मा फुलेंचं साहित्य वाचल्यानंतर महात्मा फुलेंनी जर हिंदू धर्म स्वीकारला असता, महात्मा फुलेंना मानणाऱ्या लोकांना मी आवाहन करतो, एक लॉजिक सांगतो. महात्मा फुलेंच्या काळात हिंदू धर्म होता, मग हिंदू धर्म असताना महात्मा फुलेंनी सार्वजनिक सत्य धर्म का स्वीकारला? आमचे लोक फार मान आहेत, ते कोणालाच नाराज करीत नाही. आता गुरुजी समजा 5 अधिक 4, एका मुलाने 8 उत्तर लिहिलं आणि एका मुलाने 9 लिहिलं. तुमच्या अगदी तपासायला आलं, तुम्ही काय म्हणता? 8 वाल्याला चूक म्हणतात ना, आणि 9 वाल्याला म्हणतात यू आर करेक्ट, बरोबर आहे. पण आम्ही एवढे मान आहेत, 8 वाल्याचं बरोबर आहे, 9 वाल्याचं बरोबर आहे, दोघांचं बरोबर आहे. मग काय असतंय? गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात, पण त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या पुढच्या पिढीवर संस्कार झाला आहे. आणि म्हणून आमच्या शत्रूच्या निर्धारित नियोजनामध्ये आपण फसलो गेलो आहोत. ते सगळं निर्धारित आहे. तुम्ही नीट व्यवस्थित अभ्यास केला. मी अख्खा भारत भ्रमण केलेला माणूस आहे, माझी फुशारकी नाही सांगत. मी भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये जाऊन आलो आहे. देशभरामध्ये सगळ्या राज्यातल्या लोकांशी माझं संभाषण झालं आहे. तुम्ही भारतातल्या कोणत्या राज्यात जा, तुम्ही महाराष्ट्रातून आलं असं म्हणलं की तुम्हाला प्रचंड ते सन्मान देतात. तुम्ही महान आहेत म्हणून नाही, ते म्हणतात तुम फुले के भूमी से हो. काय म्हणतात देशभरात लोक? तुम उस फुले के भूमी से हो जिस फुले ने हमें इस गुलामी से मुक्त किया है. आता महात्मा फुलेंना देशभर नेण्याचं काम कुणी केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा फुलेंचं साहित्य हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम कोणी केलं? फुलेच्या जातीतल्या लोकांनी नाही केलं, सगळ्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी केलं. का? की जगातला सगळ्यात विद्वान 14 एप्रिल हा दिवस जगामध्ये नॉलेज डे म्हणून साजरा केला जातो. जगातला सगळ्यात विद्वान माणूस फक्त 2च माणसाला गुरु मानतो, 3च माणसाला गुरु मानतो. ते म्हणजे 1 नंबर महात्मा फुले, 2 नंबर संत कबीर आणि 3 नंबर संत रविदास. आणि महात्मा फुलेंचं हे आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे खरे शिष्य. महात्मा फुलेंनी ज्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली
तो सत्यशोधक समाज नंतर पुढे कोणी चालवला तर छत्रपती शाहू महाराजांनी चालवला, मराठ्यांनी चालवला. इथं आमचं काय झालंय की महापुरुषांना आम्ही एका जातीतच बंदिस्त केलं आणि केवळ राष्ट्रीय नेते. मग महात्मा फुले ते त्या जातीचे, छत्रपती शाहू महाराज त्या जातीचे, छत्रपती शिवाजी महाराज त्या जातीचे. पण तुम्ही जर त्यांचं कार्य पाहिलं आमच्या महापुरुष, त्यांनी त्यांच्या जातीसाठी काय केलं? महात्मा फुलेचं सगळं साहित्य वाचलं तर तुमची एक गोष्ट लक्षात, त्यांनी काय माळी जातीचं कुठं नाव तरी घेतलंय का अख्ख्या ह्याच्यात? किंवा कुठल्याही महापुरुषांनी त्याच्या जातीचं नाव कुठे घेतलंय का? पण तरी पण त्यांना जातीच्या चौकटीत बांधून त्या महापुरुषांना काय केलं, इथल्या व्यवस्थेने त्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न केलाय. परंतु महात्मा फुलेंनी ज्या चौकटीतून त्यांची क्रांतीला सुरुवात केली होती, तुम्हाला माहिती आहे का भारतीय संविधानामध्ये किती कलम आहेत? कोणी कोणी संविधान पाहिलंय? भारतीय संविधानामध्ये 395 कलम आहेत. बाबासाहेबांनी संविधान लिहिताना 394 लिहू शकले असते, 396 लिहू शकते, 97 का लिहू शकले असते, पण 395 का लिहिले? 395 कलमामध्ये अबकर केलं त्यांनी, पण 396 होऊन दिलं नाही, 394 होऊन दिलं नाही, 395 का लिहिले? कारण महात्मा फुले त्या जिथं ते फुलेवाड्यात ज्या खोलीत राहून त्यांनी ती शाळा काढली होती, त्या खोलीचा घर क्रमांक म्युन्सिपाल्टीत 395 होता, त्या चौकटीचा घर नंबर. म्हणून महात्मा फुलेंना त्या 395च्या चौकटीतून त्यांच्या क्रांती सुरुवात केली होती. आणि ती क्रांती सफल भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर झाली. आणि मग या देशाची चौकट पण महात्मा फुलेंच्या चौकटीत असली पाहिजे, म्हणून बाबासाहेबांनी 395 कलम लिहिली. आपण जे करायचं तेच करत नाही, जे नाही करायचं ते करतो. आम्हाला सगळे अधिकार कोणी दिले आहेत? राज्यघटनेने दिलेले आहेत. तुम्ही पारायण कशाची घातली पाहिजेत? राज्यघटनेची घातली पाहिजेत. ज्याला राज्यघटना माहिती आहे ना, ज्याला संविधान माहिती आहे ना, त्याच्या आधी कुणीच लागणार ना. मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे एक सातवी नापास आमचा एक कार्यकर्ता आहे, पण त्याला वेल ट्रेन केलाय राज्यघटनेत. पण तो कलेक्टर सोबत सुद्धा चर्चा करताना कलमासहित चर्चा करतो. एका बिरेवाला त्यांनी कन्व्हिन्स करायला गेला, तर बिरेवाला त्यांनी राज्यघटना समजावून सांगितलं की फंडामेंटल राईट्स कसे आहेत, संविधानिक अधिकार कसे आहेत, मूलभूत अधिकार कसे आहेत. मूलभूत अधिकाराचं हनन करण्याचा अधिकार ना राष्ट्रपतीला आहे ना न्यायाधीशाला, कोणालाच नाही. तो असा एका बिरेवाला समजून सांगत होता. तो बिरेव म्हणला, तुम्ही फार अभ्यासू आहेत बघ. माझा बिरेव असून एवढा अभ्यास नाही. आणि तुम्ही कितवी शिकले? तो म्हणला मी 7वीत नापास झालोय. मग त्या बिरेवाला वाटलं की हे टिंगल करतोय बा, आपली चेष्टा करतोय. ते म्हणला खरोखर मी 7वी नापास झालोय. परंतु नंतर मला वाटलं की हे संविधान समजून घ्यावं. मग मी संविधानावर खूप मोठी व्याख्याने ऐकली, स्वतःचं संविधान आणलं आणि आपल्या आपल्या जे जे हिताचे कलम आहेत ती माझ्या पाठ झाली. चर्चा करू करू मी पाठ केली आणि म्हणून मी त्या कलमावर विश्लेषण करतो. तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह घालू नका असं मी म्हणणार नाही. तुम्ही सप्त्यासाठी 7 दिवस दिले, गणपतीसाठी 10 दिवस दिले, आमचं काही म्हणणं नाही. तुम्हाला ज्याच्यामुळं या देशाचं शासक होता होईल, या देशाचं प्रशासन तुम्हाला काय असेल कळल, या देशाची न्यायपालिका काय असेल ते कळल, या देशाची व्यवस्था कशी चालते हे कळल, ते फक्त राज्यघटनेने कळल. त्याचं कमीत कमी 5 दिवसाचं पारायण लावा, एका कलमाचा अभ्यास करा. UPSC जे कलेक्टर होतात, IAS होतात, IPS होतात, त्यातला 70% अभ्यास हा भारतीय राज्यघटनेचा असतो. आम्ही जे नाही करायचं तेच करतो. म्हणजे महापुरुषांचं महात्मा फुले काय म्हणले की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, एवढे अनर्थ या काव्यविद्येने केले. बाबासाहेब काय म्हणतात? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर माणूस डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. पण आज आमच्या शिकलेल्या लोकांनी, आज जर सगळ्यात डरपोक कोणी बघितलं तर शिकलेले लोक. आज शिकलेल्या लोकांनी शिक्षणाची व्याख्या बदलून टाकली. अगदी जबाबदारीने म्हणतो. आता एक नवीन व्याख्या आली, शिक्षण हे
मेंढराचं दूध आहे, ते पिल्यानंतर माणूस गरगळल्याशिवाय राहणार नाही. कारण समाजामध्ये भीती पसरवण्याचं काम हा शिकलेलाच वर्ग करतो. आता सज्जन माणूस कोणाला म्हणला होता? एक महात्माराव ज्योतिराव फुले होते की त्यांनी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवलं. ते खरं असलं तर धरण महात्मा ज्योतिरावांनी फुलेंनी बांधलंय. तुम्ही मुंबईला गेल्यानंतर ते CST छत्रपती शिवाजी टर्मिनल जे रेल्वे स्टेशन आहे ना, ते महात्मा फुलेच्या कंपनीने बांधलेलं आहे. त्यांची मोठी कंपनी होती, कन्स्ट्रक्शन कंपनी. अशी लाखो रुपयाची त्यांची संपत्ती. परंतु महात्मा फुलेंची सून बेवारस म्हणून मृत पावली होती. 3 दिवसांनी तिचा म्युन्सिपाल्टीने तिचा अंत्यविधी केला. इतके सगळं समाजासाठी त्यांनी देऊन टाकलं. त्या महात्मा फुलेंनी एवढा मोठा त्याग केला म्हणून आम्हाला आज मिळालं. आज आम्ही त्याग करायला विसरतो. आज सज्जन माणसाची व्याख्या काय आहे? सज्जन माणसाची व्याख्या काय आहे? कोणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही. तो असा सरळ नाकाच्या सरळ रेषेत असतो. तो साहेब असतो. सकाळी 6 वाजता उठतो, मॉर्निंग वॉकला जातो, अर्धा पाऊण तास चलतो, 7 वाजता घरी येतो, छानपैकी आंघोळ करतो. तोपर्यंत पेपर आला असतो, तो आवरून बसला असतो. एका हातात लगेच बायको वाफायला चहाचा कप घेऊन येते. त्याच्या एका हातात चहाचा कप असतो, एका हातात पेपर असतो. आता पेपर आउटडेट झालाय, मोबाईल असतो, व्हॉट्सॲप असते, ट्विटर असते. आणि ते चहाचा घोट घेत घेते, ते वाचते. काय त्याला वाटलं त्यावर कॉपी पेस्ट करते, फॉरवर्ड करते. 8:30 9 वाजता नाश्ता करते. 10 वाजता ऑफिसमध्ये जाते. 10 ते 5 ऑफिसमध्ये काम करते. संध्याकाळी घरी येते, फ्रेश होते, पुन्हा वाफायला चहा पिते, इव्हिनिंग वॉकला जातो. 7:30 8ला घरी येतो, छानपैकी जेवतो. कोणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही. असा हा सज्जन माणूस. आमचे महात्मा फुले, आमची सावित्रीबाई, आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचे छत्रपती शाहू महाराज, आमची रमाई जर कोणाच्या आध्यात आणि मध्यात नसती तर हे कुठेतरी रानामध्ये कुठतरी दुसऱ्याची काय करत असतं, लाकडं फोडीत असतं, वाळू भरीत असतं. हे ते विसरलं. आज आम्ही म्हणतो की संविधान खतरे में, संविधान खतरे में. ते संविधान खतरे में कोणामुळे? ह्या सज्जन लोकांमुळे, की हे विसरून गेले. आता आमची एखादी महिला IPS झाली, IAS झाली, आमदार झाली, सरपंच झाली, तर ती म्हणते माझ्यामध्ये मिरिट होतं, माझ्यामध्ये गुणवत्ता होती, त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले. परंतु मेरिट आणि गुणवत्ता नंतरची गोष्ट आहे, ती सिद्ध करायला संधी लागते. ती सिद्ध करायला संधी लागते. काही लोक म्हणतात तुम्हाला मोटरसायकल चालवताच येत नाही. अरे सायकल मोटरसायकलवर बसूनच नाही दिलं तर त्याला चालवायचं काय कारण आहे? मोटरसायकलवर बसून दिलं, त्याला शिकायची संधी दिली, तर तुम्हाला म्हणायचा अधिकार की सायकल चालवता येत नाही, मोटरसायकल चालव. मग ते आधी संधी आहे, नंतर गुणवत्ता आहे. आणि तुम्हाला ती संधी मिळवून द्यायचं काम ह्या महापुरुषांनी केलं. हे विसरून चालणार. तर 10 मिनिटं राहिले. मी महात्मा फुलेंनी त्यावेळेस सांगितलं. महात्मा फुले त्यावेळेस म्हणतात काय, गागाभर न्यायचं, गागाभर धान्य न्यायचं आणि मुठभर पैसे. त्यावेळेस महात्मा फुले म्हणले की आमच्या शूद्र अतिशूद्र लोकांचा शत्रू कोण आहे? शेठजी, भटजी, लाटजी. आज पण ते प्रासंगिक आहे. आमच्या टोमॅटो, आमचा कांदा आम्ही आमच्या रानात पिकवतो, भाव ठरवायचा अधिकार आम्हाला आहे का? आमच्या कांद्याचा भाव कोण ठरवतं? मंत्रालय ठरवतं. आमच्या ऊसाचा भाव कोण ठरवतं? कोण ठरवतं? तिथं पॉलिसी कोण तयार करतं? कोण आहे मंत्रालयामध्ये? कोण आहेत सचिव? कोण आहेत मंत्री?
ते जर आमच्या हिताचे असते तर 7-7 महिने शेतकऱ्याचं आंदोलन त्यांनी दडपून टाकलं नसतं. म्हणून महात्मा फुले, तुम्हाला मी सांगतो, आता घरी गेल्यानंतर जीवनामध्ये 2च पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्यानंतर मस्तक सुधारतं, आणि ज्याचं मस्तक सुधारतं ते कोणापुढे नतमस्तक होत नाही, ते स्वाभिमानी आणि सन्मानी असतं. माणसामध्ये जनावरांमध्ये फरक काय आहे? माणसामधला जनावरांमधला फरक महात्मा फुलेंनी ओळखला होता. म्हणून त्या वरातीतून हाकलून दिल्यानंतर त्यांनी अख्खे त्याची जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेचा पायच त्यांनी उघडून काढला. एका वरातीमुळं, एका वरातीच्या अपमानामुळं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला एका बैलगाडीत बसून दिलं नाही, सगळी व्यवस्थाच हलवून टाकली. आता लोक म्हणतात, वारे त्या खालच्या जातीत जन्म घेतला असता तर बरं झालं असतं, आरक्षणामुळे तुम्हाला नोकरी लागली, आम्हाला तसंच ठेवलं. तुम्हाला कोणी अडवलं होतं तुमचा अधिकार घेण्यासाठी? त्यांची लढाई बाबासाहेब लढत होते. मी गेले 30 वर्षाला चळवळीत काम करतोय. मी जाता आता एक अनुभव सांगतो. 5 मिनिटं राहिले आहेत. तुमचा आणखी डीजेचा कार्यक्रम आहे, जेवणाचा कार्यक्रम आहे. परंतु असं म्हणतात की माणसामध्ये आणि जनावरांमध्ये फरक आहे. जनावराला पण पोटाची भूक असते, माणसाला पण पोटाची भूक असते. पण जनावरांमध्ये आणि माणसामध्ये फरक काय आहे की माणसाला बुद्धीची सुद्धा भूक असते, जनावराला असते का? आणि ती बुद्धीची भूक ज्याला लागते तेच लोक जीवनामध्ये यशस्वी होतात. की खाऊन पिऊन सुखी, त्याच्या लाईफमध्ये काय असते? मी तुम्हाला सांगितलं की महात्मा फुले, घरी जाऊन तुम्ही फक्त एक प्रयोग करा, तुमची वंशावळ लिहा. वंशावळ लिहा. मी मग फक्त माझा एक प्रयोग करा, कारण 30 वर्षाचा मला अनुभव आहे. 30 वर्ष मी अनेक ठिकाणी व्याख्यानाला गेलो आहे. की तुम्ही तुमची वंशावळ लिहा, तुम्ही किती पिढीपर्यंत जाताय बघा. पण ज्योतिराव फुलेची, सावित्रीबाई फुलेची नेवसे, इकडं फुलेंचं आडनाव कसं आलं, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचं अख्खं खानदान लगेच पटपट पटपट सांगतं. का? त्यांची लढाई ते समाजासाठी लढले, समाजासाठीच गेले. जे लोक समाजासाठी लढतात समाज त्यांना जिवंत ठेवतो. लय धीरूभाई अंबानीची 10,000 कोटीची प्रॉपर्टी होती. कुठे जयंती साजरी करते धीरूभाई अंबानीची? तुम्ही जीवनामध्ये पैसा हेच जर अंतिम सत्य असतं तर महात्मा फुलेंकडे लय पैसा होता. छत्रपती शाहू महाराज राजे होते, छत्रपती शिवाजी महाराज राजे होते, सयाजीराव गायकवाड राजे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस 5 लाख रुपये महिन्याची नोकरी लागत होती. त्यांनी ज्यावेळेस इकॉनॉमिकवर म्हणजे अर्थव्यवस्थेवर ज्यावेळेस त्यांनी जगामध्ये प्रबंध साजरा केला, एका मी तो छोटासा किस्सा सांगतो, मी थांबतो, की ही एक प्रेरणादायी गोष्टी सांगितलं पाहिजे महापुरुषाच्या चरित्राची. जगामधले सगळे विद्वान अर्थशास्त्रज्ञ त्यांची बैठक अमेरिकेमध्ये होती. त्या बैठकीला बाबासाहेब गेले होते. सगळे विद्वान लोक, त्यांनी 10-10, 15-15, 20-20 मिनिटं, अर्धा तास जास्तीत जास्त वेळ होता. आणि शेवटचे 10 मिनिटं राहिले होते. तर बाबासाहेब म्हणले मला पण 10 मिनिटं द्या. बाबासाहेब काय नियोजित वक्ते नव्हते. तर ते म्हणजे तुम्हाला तुमची काय ओळख? तर मग बाबासाहेब सांगतात, गेली 4 तास इथं जे चर्चा चालू आहे ना, ज्या पुस्तकावर अर्थशास्त्र, इकॉनॉमिकवर, अर्थशास्त्रावर जे पुस्तकावर चर्चा चालू आहे ना, त्या पुस्तकाचा लेखक मी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या अख्खे ज्यांच्या पुस्तकावरच्या त्यांना माहीतच नव्हतं हे कोण आहे. जसं ते म्हणतात मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सगळे ते अर्थतज्ञ उभं राहतात आणि त्यांचा टाळ्या वाजून सन्मान होतो. आणि मग बाबासाहेबांनी अर्थव्यवस्था कशी असावी हे ज्यावेळेस तिथं नमूद केलं, त्यावेळेस त्यांना 5 लाख रुपयाची नोकरी, त्यांनी ती नाकारली. त्यांची 2-3 मुलं इलाजापायी वारली, पण त्यांनी समाजकार्य सोडलं. बाबासाहेब गेले त्यावेळेस त्यांच्यावर कर्ज होतं, ते ग्रंथालय विकून कर्ज फेडायची पाळी आली. पण बाबासाहेब संपत्ती कमवून नाही गेले, परंतु या देशामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर जयंती साजरी केली तर या 2च लोकांची,
महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब. तुम्हाला मी अतिशयोक्ती सांगत नाही, तुम्हाला खुश करण्यासाठी सांगत नाही. जिथं बाबासाहेब असतात ना त्याच्या बाजूला महात्मा फुले 100% असतात. फुलेशिवाय बाबासाहेब पूर्ण होऊ शकत नाही. आणि मग जिथं बाबासाहेबांची जयंती तिथं महात्मा फुलेंचं आधी नाव घेतलं जातं. कारण बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं होतं. महात्मा फुलेंना सुद्धा गुरुची गरज होती, प्रेरणेची गरज होती. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं होतं. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं होतं. आणि म्हणून शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी ही माळ आहे. त्यामुळे त्यांना जातीच्या चौकटीत बसून त्यांच्या केलेल्या कार्याचा कोणी अपमान करायचा नाही, तो तुम्हाला आम्हाला अधिकार नाही. महात्मा फुले स्वीकारायचे असतील, आता आमचे लोक काय करतात, बारवकरांनी सांगितलं की स्वतःला बहुजन मानतात आणि बहुजन समाजामध्ये आपली जात शोधायला जातात. महात्मा फुलेंनी शूद्र अतिशूद्र सांगितलं, बाबासाहेबांनी ते संविधानात बसवलं. काय SC 1700 जाती, ST 750 जाती आणि OBC 3743 जाती. अशा 6000 जातीचा मिळून काय झाला आहे बहुजन समाज. देशामध्ये अशी रचना आहे की एक जात दुसऱ्या राज्यात सापडत नाही. महाराष्ट्रातला माळी तुम्हाला बाकीच्या 28 राज्यात सापडेल का? नाही सापड. मग तुम्हाला जर समाजकारणात, राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर जातीचं नाव घेऊन नाही. मग महात्मा फुलेंचं नाव घेतलं की देशभर तुम्हाला या बसा, तुम्ही आपलेच आहे, तुम्हाला कुणीही जात विचारणार नाही. पण तुम्ही जातीचं नाव घेतलं नाही, नाही या जातीचे लोक आमच्या गावात नाही. तुम्ही OBC म्हणले की देशभर तुम्हाला स्वीकारतील. पण जातीचं नाव घेतलं नाही, नाही ह्या जातीचं आमच्या कोण नाही. तुम्ही SC म्हणले देशभरात तुम्हाला एंट्री, तुम्ही ST म्हणले देशभरात एंट्री, तुम्ही OBC म्हणले देशभरात एंट्री. ही संविधानिक ओळख महात्मा फुलेंनी जी शूद्र अतिशूद्र दिली होती तीच संविधानिक ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला SC ST OBC दिली. आणि तिन्हीचा मिळून बहुजन समाज तयार झालेला आहे. आणि बहुजन समाज ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस या देशाचे आम्ही काय होऊ, मालक होऊ. परंतु या देशामध्ये कोण मालक कोण उपरे, तर लक्ष्मण मानेने एक पुस्तक लिहिलं होतं उपरे. उपरे लिहिल्यानंतर माझं त्यांना म्हणजे माझ्या एक मनात शंका आली, लवकर मी उपरे वाचलं होतं. आम्ही आमच्याच देशात उपरे कसं काय झालं. एका लक्ष्मण गायकवाडने पुस्तक लिहिलं, उचल्या पुस्तक माहीत असेल तुम्हाला. एक लक्ष्मण माने उपरे आलेलं आणि लक्ष्मण गायकवाडने उचलेलं. मग मला प्रश्न बघायचा की आम्ही आमच्याच देशात उपरे आणि उचल्या कसं काय झालं. आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी गेल्यानंतर या महापुरुषाच्या कार्यात आपल्याला कळतंय की यांनी जे कार्य केलं त्या कार्यामुळे या देशामध्ये आम्हाला राज्यघटना मिळाली आणि आमचे अधिकार त्या राज्यघटनेमध्ये आहेत. आणि ते राज्यघटनेचं प्रतिबिंब महात्मा फुलेंच्या स्वातंत्र्य, समता आणि न्यायबंधुभाव या 5 तत्वावर आधारित आहे ते संविधान. ते आम्ही समजून घेतलं पाहिजे. महात्मा फुलेंचा विचाराचा वारसा घेऊन जाण्यासाठी तुम्हाला महात्मा फुलेंच्या साहित्याचा अभ्यास केला पाहिजे. वेळेचं बंधन असल्यामुळं मी सांगितलं होतं बरोबर 8:58 मी थांबन. जाता जाता एक गोष्ट सांगतो आणि थांबतो की एकदा एक मुल्ला नावाचा माणूस रेल्वेने प्रवासाला निघतो. त्याला रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर जायला उशीर होतो आणि उशीर झाल्यानंतर तो लगबगीने त्या प्लॅटफॉर्मवर जातो ना. रेल्वे आलेली असते, त्याकडे 4-5 बॅगा असतात. ते पटपट त्या बॅगा टाकतो आणि त्या डब्यामध्ये घुसतो. त्या सगळ्या बॅगा त्या कंपार्टमेंटमध्ये पडलेल्या असतात असत आणि योगायोगाने TC पण त्या डब्यात येतो. मग TC आल्यानंतर तिकीट विचारतो. मुलगा त्याच्या खिशात हात घालतो, खिशात काय तिकीट सापडत नाही. पण त्याच्या चेहऱ्यावरून TCला वाटतं की याने तिकीट काढलेलं आहे. मग तो म्हणतो राहू द्या, तिकीट नाही दिलं तरी चालेल.
तुम्ही तिकीट काढले, पण तो मुलगा त्याचं ऐकत नाही. परत ती एक त्याची पिशवी काढतो, त्या पिशवीतले कपडे इकडं तिकडं फेकतो आणि त्यात ते तिकीट शोधतो. ते कपडे फेकताना ते समोर बसलेल्या बाजूला बसलेल्या लोकांना त्याचा सगळा गोंधळ उडतो. मग ते परत टी सी म्हणतो, तुम्ही थांबा, तुम्ही तिकीट नाही दाखल चालवा, मी काय तुम्हाला दंड करत नाही. ते म्हणतं परत ते टी सी थोडं पुढं आलं की परत ते दुसरी बॅग घेतो, परत ते कपडे इकडे तिकडे टाकतो. असं 2-3 बॅग केल्यानंतर त्या टी सी परेशान होतो आणि म्हणतो, अहो तुम्हाला सांगितलं ना मी, तुम्ही तिकीट नका दाखवू, तुम्ही कशासाठी उपद्रव करता. तो पण मुलगा त्यावर चिडतो आणि त्याला म्हणतो, तुम्हाला तर कोणी सांगितलं हे तिकीट मी तुम्हाला दाखवायसाठी शोधतोय. मग ते सगळं कंपार्टमेंट आवाक होतं, टी सी आवाक होतो, आश्चर्यचकित होतो. मग म्हणतो, कशासाठी शोधताय. अहो त्या तिकीट आवलेलं आहे, मला कोणत्या गावाला जायचं म्हणून मी ते शोधतोय. तशी आज आपली बहुजन समाजाची अवस्था झालेली आहे. आपण महापुरुषांना स्वीकारलंय, पण त्यांचा कोणत्या गावाकडे रस्ता आहे तोच आपल्याला माहीत नाही. इथं जयंती साजरी होती, त्याबद्दल सगळ्या इथल्या जयंती कमिटीचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि फक्त 11 एप्रिललाच जागे होऊ नका. जागृत कोणाला म्हणतात. जागृतीची व्याख्या बाबासाहेबांनी खूप सोपी करून ठेवली आहे की असं डोळ्यांनी जागणाऱ्या माणसाला जागृत नाही म्हणत. जागृतीचा पहिला सिद्धांत आहे शत्रूची ओळख. जागृतीचा दुसरा सिद्धांत आहे मित्राची ओळख. जर आम्हाला शत्रूची आणि मित्राची ओळख असेल तर आम्ही मित्रासोबत कधीच संघर्ष करणार नाही. आमचा संघर्ष कायम शत्रूसोबतच असेल. तुम्ही लढायला निघाले, अन्याय होतो नुसतं म्हणलं, पण अन्याय कोण करतो हीच माहित नाही. या देशामध्ये आमच्या लाखो समस्या आहेत, पण समस्याचं कारणच माहीत नाही. समस्या कशी शोधायची. दवाखान्यामध्ये गेलो, पोट दुखतंय म्हणलं की डॉक्टर तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारतात. पोटदुखीची हजारो कारणं असतात. डॉक्टर कोणाला म्हणतात की ज्याने त्या आजाराचं परफेक्ट निदान केलंय आणि एकच गोळी दिली त्याला डॉक्टर म्हणतात. एकपेक्षा जास्तीत जास्त 2 गोळ्या, 2पेक्षा जास्त गोळ्या दिल्या की त्या डॉक्टरकडे परत जायच नाही, कारण त्याला त्या आजाराचं निदान कळालेलं नाही. आमच्या समस्या लाखो आहेत, पण समस्येचं कारण आम्हाला माहीत नाही. आणि समस्येचं कारण ज्या दिवशी कळल त्या दिवशी आम्हाला शत्रूची आणि मित्राची ओळख कळण आणि खरी लढाई होईल. आणि त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आमच्या महापुरुषांचं जे स्वप्न आहे, जे बळीचं राज्य आहे, ते आज पण बळीला गाडून टाकणाऱ्या लोकांना, ज्यांनी बळीला गाडून टाकलं, पाताळात गाडलं, ते बळीचे वंशज आपण आहोत. परंतु आज पण आपण आपल्या वामनाला डोक्यावर घेऊन नाचतो. वामनाचे पण वंशज आज पण जिवंत आहेत आणि बळीचे पण वंशज आज पण जिवंत आहेत. पण वामनाच्या वंशजामध्ये आणि बळीच्या वंशजामध्ये एकच फरक आहे. तो फरक म्हणजे वामनाच्या वंशजांना माहिती आहे आमचा शत्रू कोण आहे, पण बळीच्या वंशजांना माहित नाही आमचा शत्रू कोण आहे. म्हणून बळीचे वंशज वामनांच्या नादी लागले आहेत. तीच लढाई तुम्हाला भविष्यामध्ये समजून घ्यावा लागेल. या ठिकाणी मला तुम्ही बोलावलं, मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल तुमचा आभार. आणि पुन्हा कधी जर मला संधी मिळाली तर मला बोलावताना 2 तास ऐकायची तयारी ठेवा. मग खऱ्या अर्थाने मला सावित्रीबाई फुलेला आणि महात्मा फुलेंना न्याय देता येईल आणि तुमच्या पण डोक्यात प्रकाश पडेल याची मी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा तुमचं संयोजक कमिटीचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद सर. आज राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या 197व्या जयंतीच्या निमित्तानं माळवाडी विठ्ठलवाडीमध्ये आपण खूप विचारांची अशी या ठिकाणी जयंती या ठिकाणी साजरी केली आणि लोकांना मौल्यवान असे विचार महात्मा फुलेंचे या ठिकाणी सांगितले आणि एक प्रेरणा लोकांमध्ये निर्माण होईल आणि महापुरुषांची लढाई बहुजन समाज इथून पुढे स्वतःच्या खांद्यावर घेईल आणि लढेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करू. आपण सुंदर असे विचार मांडल्याबद्दल आजच्या जयंतीचे आयोजक महात्मा फुले युथ फाउंडेशन आणि सर्व विठ्ठलवाडी आणि परिसरातील ग्रामस्थ, देऊळगाव गाडा परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच
या कार्यक्रमातला आपण आला आणि वेळ दिल्याबद्दल महात्मा फुले यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व कमिटीच्या वतीने आपला या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार करत आहेत. तर मी फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल बारोकर यांना विनंती करतो की आपण येऊन या ठिकाणी सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. हो सावली ती सावली मागे साईडला थोडं. धन्यवाद. तसेच या वंदनीय जगद्गुरु महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, माता सावित्रीमाई फुले. आज माळवाडी विठ्ठलवाडी देऊळगाव गाडा इथे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आयोजक महात्मा फुले यूथ फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी होते आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रीगोंदा येथील माननीय रमेश कुसाळकर सर यांनी या ठिकाणी सर्व महापुरुषांनी आपल्याला जे योगदान दिलेलं आहे आपल्या सामाजिक लढाईमध्ये त्याच्याविषयी एक विस्तृत आणि मौलिक असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. याचा इथल्या ग्रामस्थांना खूप मोलाचा असा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. ह्या मार्गदर्शनाच्या निमित्तानं लोकांमध्ये एक प्रकारची प्रेरणा निर्माण होईल, महापुरुषांच्या कार्याविषयी जागृती निर्माण होईल आणि त्या जागृतीमधनं लोक आपल्या हक्क आणि अधिकाराविषयी त्या ठिकाणी लढाई उभी करतील आणि त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी त्या ठिकाणी दाखवतील. या ठिकाणी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रपिता फुले यूथ फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी सामूहिक जयंती उत्सव या ठिकाणी संपन्न झाला. तर या उत्सवामध्ये आदरणीय डॉक्टर रमेश कुसाळकर सरांनी या ठिकाणी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनामध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा पूर्णपणे त्या ठिकाणी जीवनचरित्र त्यांनी या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तीला त्यांच्या भाषेमध्ये कळेल या पद्धतीने समजून सांगितलं आणि खऱ्या अर्थाने महात्मा फुले या ठिकाणी जिवंत करण्याचं काम रमेश कुसाळकर सरांनी केलं. त्यांचं खूप खूप धन्यवाद.